ओके. व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. आवाज ओके. आय एम रेकॉर्डिंग दिस, डोंट वरी अबाउट इट. मी परत एकदा रिपीट करतो. पहिल्यांदा x डिवायडेड बाय y इट गिव्स यू अ फ्लोट व्हॅल्यू. त्यानंतर याच्यात इंडेक्सिंग होतं. याचा इंडेक्स, नेमचा इंडेक्स 0 आहे, 124 चा इंडेक्स 1 आहे, ऍड्रेसचा इंडेक्स 2 आहे आणि 76.17 चा इंडेक्स 3 आहे. रिव्हर्स इंडेक्सिंग मध्ये सुद्धा यूज करू शकता. देन कम्स द फॉर लूप. फॉर लूप फॉर आय इन रेंज 0 to 10 कोलन नंतर फॉर लूपच्या खाली इंडेंटेशन, जसं आपण इफ स्टेटमेंट वापरताना वापरले तसंच इंडेंटेशन आहे. प्रिंट व्हॅल्यू ऑफ आय. त्यानंतर आपण एंड वापरलं. एंड का बरं वापरलं, तर आपल्याला कुठल्या कॅरेक्टरनी एंड करायचंय, मध्ये स्लॅश टी टाकायचंय, स्लॅश एन टाकायचंय, आपण डिसाईड करू शकतो. इथं सेपरेटर वगैरे पण वापरता येतं, बट आय प्रेफर एंड विच इज व्हेरी इझी टू वर्कआउट विथ. आणि त्यानंतर मला लिस्ट मध्ये जर व्हॅल्यूज 1 to 1000, 1 to 10,000 वगैरे करायचे असतील तर मॅन्युअली टाईप करणं इज व्हेरी हेक्टिक. किंवा मला ज्या काही रेंज मध्ये, म्हणजे मला सपोज 25 पासून, म्हणजे 25 पासून ते 45 पर्यंत किंवा 25 ते 40 पाहिजे असेल, देन आय कॅन हॅव दॅट टू 25 to 40. सो 25 येतं आणि ते 39 पर्यंत. ही व्हॅल्यू जी लिहिलेली राहते, एंड व्हॅल्यू एक्सक्लूड केली जाते, ती इन्क्लूड करत नाहीत लिस्ट मध्ये. तो रेंज जे राहते तो 25 हा इन्क्लूड होतो, 40 इन्क्लूड होत नाही. जर मला 40 करायचं असेल तर आय शुड राईट 41 हियर अँड देन आय विल गेट 40 हियर. सो दॅट्स द कन्सेप्ट. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ए, तर मला कॉम्प्रिहेन्सिव्ह टाईपने मला एक लिस्ट बनवायची असेल, देन आय कॅन यूज दिस वे. फॉर आय इन रेंज 0 to 10, मी इथं जर मला असं वाटलं रेंज उलटी टाकायची आहे मला, म्हणजे उलटी टाकायची इन द सेन्स 12 टाकली इथे आणि इथं 3 टाकली आणि कॉमा करून -1 टाकला. ठीक आहे. अँड देन इफ आय रन दिस, I get 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4. And 3 doesn't get included. Again, last part hai, so include hot nahi. So range and the same way that we have seen yesterday. So you can use this particular funda. Okay. Hopefully तुम्हाला हा पार्ट कळालाय सगळ्यांना. Have you understood this, everyone? कळालं हे? Okay. Yes. Yes. Great. Okay. Let's discuss then about the tuples and the other part, and then we'll go for some other examples. So let's talk about the tuples. So tuples are same as that of your list. The only difference is they are immutable. Immutable हा फार म्हणजे आपल्याला अनोळखी शब्द आहे. इम्युटेबल म्हणजे काय, म्युटेशन आणि इम्युटेशन. म्युटेशन म्हणजे ज्याच्यात बदल होत जातात, म्युटेशन ज्याच्यात बदल होत जातात. इम्युटेबल म्हणजे ज्याच्यात बदल होऊ शकत नाहीत. आता त्याच्यात दोन मेजर डिफरन्सेस आहेत, ते सांगतो व्यवस्थित. पहिला लिस्ट आणि टपल मधले दोन डिफरन्सेस सांगतो. पहिला सगळ्यात महत्वाचा डिफरन्स म्हणजे लिस्ट आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि टपल्स आपण राउंड ब्रॅकेट मध्ये लिहितो. ठीक आहे. This is your tuple, and if I print this, you can see that it's a tuple. It's a round bracket. Yes, we cannot change the values in tuple, right? Very good. So if असं जसं आपण याच्यात केलं होतं a of 2, मी 23 करतो, and if I try to print a now, इथं जर मी a of 2 म्हणलं तर इथं 3 आहे. 3 च्या जागी 23 व्हावं हे आपल्याला अपेक्षित आहे ह्या कोड नुसार. पण हा काय बोलतो ते बघा. इफ आय रन दिस, इट सेज दॅट टपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. म्हणजे याच्यामध्ये जे काही आपण एकदा लिहिलेलं आहे ते तुम्ही चेंज करू शकत नाही. नाउ यू मस्ट बी वंडरिंग, मग सर एकदा लिहिल्यानंतर जर ते बदलत नसेल तर मग लिहायचंच कशाला आणि यूज कुठे होतं.
लेट अस टेक एन एक्झाम्पल. असं कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या बँकेत काम करता, म्हणजे बँकेचं वर्कआउट करताय, बँकेसाठी प्रोजेक्ट करताय आणि तिथे त्यांचा अकाउंट नंबर आहे. एका म्हणजे जे काही तुमचे युजर्स आहेत त्यांचा अकाउंट नंबर आहे. अकाउंट नंबर एकदा बँकेत अकाउंट काढल्यानंतर अकाउंट नंबर चेंज व्हावा का कुठल्याही कारणाने? नाही. मग असे अकाउंट नंबर इन द फॉर्म ऑफ जर टपल्स ठेवले म्हणजे अशी मेमरी जी बदलू नये किंवा मग असे कंटेंट्स जे मेमरीमध्ये जे बदलू नये कुठल्याही ऑपरेशन नंतर. तर अशी जर मेमरी हवी असेल तर तुम्ही काय म्हणता त्याला? ती टपल. सो 2 डिफरन्सेस टपल आणि लिस्ट मध्ये. पहिला डिफरन्स आहे तुम्ही काय यूज करता? राउंड ब्रॅकेट यूज करता. तुम्ही काय यूज करता? राउंड ब्रॅकेट. ठीक आहे. आणि लिस्ट मध्ये काय असतं? स्क्वेअर ब्रॅकेट यूज करता. राईट. नेक्स्ट, हा एक डिफरन्स. दुसरा, याच्यातलं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा टपल लिहिता किंवा टपल असाइन करता किंवा डिफाईन करता त्याच्यानंतर त्यामध्ये चेंजेस करता येत नाहीत तुम्हाला. यू कॅनॉट चेंज द नंबर्स इन द टपल. तुम्हाला चेंजेस करता येत नाहीत. आणि म्हणजे मेमरीचा यूजच त्या कारणासाठी करायचा आहे आपल्याला की तो यूज म्हणजे परमनंट मेमरी टाईप मध्ये म्हणजे कंटेंट जे बदलू नये अशा टाईपच्या मेमरीसाठीच टपल्सचा वापर केला जातो. अँड रेस्ट ऑफ द थिंग्स मग इन्सर्ट वगैरे त्याला कामाचेच नाही राहत. आणि अदर ऑपरेशन्स यू कॅन परफॉर्म लाईक युझिंग द टपल्स. टपल्सचा वापर करून तुम्ही बाकी ऑपरेशन्स करू शकता. फक्त त्यातले कंटेंट्स मॉडिफाय होणार नाहीत एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. होप यू हॅव अंडरस्टूड द टपल. बाकी मग लिस्ट मध्ये जशा पद्धतीनं करतो तर बऱ्याच गोष्टी त्यात सुद्धा पॉसिबल आहेत. पण लिस्ट इज मोर पॉप्युलर दॅन टपल्स. टपल फार कमी वेळा यूज होते. ओके, लेट्स गो अहेड अँड टॉक अबाउट द डिक्शनरी. नाउ डिक्शनरी इज समथिंग वेअर यू हॅव अ रेफरन्स. म्हणजे तुमच्याकडे रोल नंबर आहेत आणि तुमच्याकडे नावं आहेत. सो रोल नंबर आणि नावं यांचं जर कॉम्बिनेशन मला घ्यायचं असेल, सपोज ए इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट मध्ये. कर्ली ब्रॅकेटला आपण मराठीत महिरूपी कंस म्हणतो. राईट. So you can use that curly brackets. So to have that usage of curly brackets, you can simply have it using. So number one, roll number one, Ravi, comma, roll number two is a key. Actually, we call it as a key. Roll number two is suppose Ajay, and then roll number three is Samir, and then roll number four is Ritu. Then roll number 5 is Snehal. ठीक आहे. You can have any name as such. आणि टेक्स्टच असावा असं काही कंपल्सरी नाहीये. यू कॅन चेंज द की ऑल्सो. की नंबरच असावेत असं काही नाहीये. की कॅन बी नेम असंही असू शकतं. कॅरेक्टर्स असू शकतात. कसंही म्हणजे तुमच्या हातात राहतं काय घ्यायचंय. Now, if I write, print this values of A directly, so we get the dictionary. This is the dictionary that we have. And now, if I wish to print the values, so A dot items, okay? Now, if I write print the items, now these are the items in this particular thing, okay? And now, if I try to print A dot keys, it will print the keys only. जे काही keys आहेत त्यातल्या. So 1, 2, 3, 4, 5 are the keys. ठीक आहे. आणि जर मला पर्टिक्युलर की नुसार व्हॅल्यू काढायची आहे, मला आता रोल नंबर 3 चं नाव काय आहे ते बघायचंय. देन आय कॅन हॅव A डॉट गेट 3. ठीक आहे. इफ आय ट्राय टू डू दिस, आय विल गेट द समीर ॲज अ आउटपुट. सो आय गॉट द समीर ॲज अ आउटपुट. So these are all like methods to call the things like key value pair. जे काही की आहे त्याच्यासोबत व्हॅल्यू असते. सो यू कॅन हॅव व्हॅल्यूज ऑल्सो. ओनली व्हॅल्यूज, ओनली कीज विथ द कॉल ऑफ गेट by providing the
key, you can get the value. Even if you provide with the value, you can get the key. Either way, like vice versa. So सगळ्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता डिक्शनरी. डिक्शनरी युजर नेम पासवर्ड वगैरे सेव्ह करण्यासाठी होऊ शकतो. रोल नंबर आणि नाव सेव्ह करण्यासाठी होऊ शकतो. डिक्शनरीचे बरेच ऍप्लिकेशन्स आहेत. आणि डिक्शनरी म्युटेबल आहेत. डिक्शनरीमध्ये अपेंड वगैरे होतं. डिक्शनरीमध्ये चेंजेस करता येतात. व्हॅल्यू चेंज होऊ शकतं. सो यू कॅन डू दॅट थिंग. देयर इज नो प्रॉब्लेम अबाउट दॅट पार्ट इन द डिक्शनरी. ओके, सिम्पल आहे. सो लेट्स गो अहेड and talk about set theory. So set theory याचा अर्थ काय असतो, जे तुम्ही वेन डायग्राम वगैरे शिकलेला आहात, राईट? वेन डायग्राम वगैरे शिकलेला आहात, ज्याच्यात इंटरसेक्शन, युनियन असे जे ऑपरेशन्स असतात ते जर परफॉर्म करायचे असतील तर तिथे सेट थेरी वापरली जाते. त्या ठिकाणी सेट थेरी वापरली जाते. सो हाऊ टू डिफाइन अ सेट? लेट्स टेक A is a set of all the odd numbers like 1, like 3, then 5, and then 7, and then 9. I will include 0 deliberately. ठीक आहे, 0 एक कॉमन ठेवण्यासाठी. आणि B ला काय करतो मी? B is a set of values from 0 to 4, 6, 8, and 10. And मी एक व्हॅल्यू मुद्दाम टाकतो 1, 2, 3. ठीक आहे. Now, if I take Z equals to A dot union with B, याचा अर्थ काय? A आणि B चं जे युनियन होईल, युनियन मध्ये जे दोन्ही मध्ये आहेत व्हॅल्यूज, ते दोन्ही मध्ये असलेले जे कॉमन व्हॅल्यूज आहेत त्या म्हणजे सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू, म्हणजे A मधले सगळ्या व्हॅल्यू, B मधल्या सगळ्या व्हॅल्यू, त्याच्यात जर कुठली कॉमन असेल तर ती एकदाच घेतली जाते आणि ती एकत्र करून दाखवली जाते. सो दॅट्स what we get when you go with the union. So you can see that 0 to 123 सगळ्या व्हॅल्यूज आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 123. म्हणजे दोन्ही A आणि B मधल्या दोन्ही व्हॅल्यूज जे जितक्या आहेत, फक्त 0 दोन्हीकडे आहे. 0 इथे पण आहे, इथे पण आहे, पण तो एकदाच घेतलाय. सेट मध्ये युनिक व्हॅल्यूज असतात. सगळ्या सेट मध्ये युनिक व्हॅल्यू असतात. म्हणजे सांगायचं झालं, मी अजून एक कोड घेतो ना. आता मी सेट असा तयार केला, y इक्वल्स टू, ठीक आहे, कर्ली ब्रॅकेटच वापरतात त्याच्यात. 1, 2, 3, 2, 3, 2, 3 केला आणि परत 1 केला. तर मला या सेट मध्ये जेव्हा मी या सेटला प्रिंट करेन, ठीक आहे, प्रिंट करेन, तर मला फक्त आणि फक्त किती व्हॅल्यूज दिसतील? 3च व्हॅल्यू दिसतील. दॅट्स द ब्युटी ऑफ सेट. सेट तुम्ही कसाही तयार करा, सेट मध्ये फक्त आणि फक्त युनिक व्हॅल्यूच दिसतात. म्हणजे युनिक म्हणजे काय? 1 इज अ युनिक व्हॅल्यू, 2 इज अ युनिक व्हॅल्यू, 3 इज अ युनिक व्हॅल्यू. अगेन जर ते रिपीट होत असतील व्हॅल्यूज तर तो कन्सिडर त्याला एकदाच करतो. ठीक आहे. So that many number of times तो करत नाही. So that's the beauty of this particular set. Apart from union, you can have like suppose I have y equals to a intersection, ठीक आहे, a intersection b. आता जर प्रिंट केला मी y, इंटरसेक्शन नंतर काय भेटतं? इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही मध्ये जे काही कॉमन आहेत एलिमेंट तेवढेच फक्त मला दिसणार आहेत. मी जर रन केला तर तुम्ही पाहू शकता 0 इथे आणि 0 इथे दोन्ही मध्ये कॉमन आहे, फक्त तेवढा 0 आलाय जेव्हा मी कॉमन एलिमेंट. सो इंटरसेक्शन इज फॉर फाइंडिंग आउट द कॉमन एलिमेंट्स बिटवीन दीज टू. मग आता हे डेटा सायन्स मध्ये कसा वापर होतो माहिती का? जेव्हा डेटा इंटरप्रिट करायचा असतो काही, की बाबा माझ्याकडे 2 आहेत सेट आणि 2 सेट मला कम्पेअर करायचे आणि काहीतरी त्याच्यावरनं फाइंडिंग करायचं आहे. म्हणजे इंटरसेक्शन केल्यानंतर मला काय भेटतं की कॉमन गोष्टी कुठल्या आहेत. युनियन केलं तर मला कम्प्लीट सेट भेटतो. सो दॅट फॉर्म मध्ये जर मला वापरायचं असेल तर सेट थेरी यू कॅन यूज इट इन दिस पर्टिक्युलर फॅशन. ओके, लेट मी पॉज अँड
कांट अंडरस्टँड एनिथिंग. हो, त्याच्यासाठी तुम्हाला सेट थेरी कळणं गरजेचं आहे. त्याच्यात तुम्हाला जर सेट थेरी माहीतच नसेल, युनियन काय, इंटरसेक्शन काय, तर इट्स हायली इम्पॉसिबल फॉर अंडरस्टँडिंग सेट थेरी. डू यू नो दॅट सेट थेरी मध्ये युनियन, इंटरसेक्शन म्हणजे आपण असं गोल असं चौकोन काढतो, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल एक असतं युनिव्हर्स. त्यानंतर एक म्हणजे सांगायचा एक्झाम्पल झाला तर एका क्लासमध्ये 60 विद्यार्थी आहेत. 60 विद्यार्थी मधले 50 विद्यार्थी फिजिक्स शिकतायत आणि 45 विद्यार्थी केमिस्ट्री शिकतायत आणि 15 विद्यार्थी दोन्ही शिकतायत. तर किती लोक टोटल हे केमिस्ट्री शिकतायत किंवा असं जे काही इंटरप्रिट करण्यासाठी वापरलं जातं त्याला सेट थेरी म्हणतात. आणि त्या सेट थेरीचं सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला इथे डायरेक्टली अवेलेबल आहे. आता सेट आणि डिक्शनरी मध्ये कॉमन काय आहे? कर्ली ब्रॅकेट कॉमन आहे. सेट मध्ये की व्हॅल्यूज नसतात. सेट मध्ये फक्त आतमध्ये आयटम्स असतात, त्याच्यामध्ये की व्हॅल्यूज नसतात. ठीक आहे. सो होपफुली बऱ्यापैकी क्लिअर आहे. ओके, लेट मी आस्क यू अगेन, have you understood whatever I see, like told you about tuples, dictionary and set? तुम्हाला कळालं आहे का? Have you understood this? Yes, yes, yes. Wonderful, wonderful. And it's just an introduction. Tuples, ठीक है? Tuples are immutable. Set are mutable. Sets are also mutable. म्हणजे sets मधले सेट्स, डिक्शनरी आणि लिस्ट हे तिन्ही म्युटेबल राहतात. फक्त टपल इम्युटेबल. ठीक आहे. टपल फक्त इम्युटेबल राहतं. टपल मध्ये चेंजेस करता येत नाहीत. मी टपल परत एकदा सांगतो. टपल जर डिफाईन करायचं असेल, आर इक्वल्स टू राउंड ब्रॅकेट वापरायचं, 23, 456, then 67, 49 and then 50 and then 33 sort of, and I can print that tuple, but I cannot change the value of r of 0. म्हणजे 23 च्या जागी मला 44 टाकायचा होता. I cannot change that. It gives error. It gives you directly error. So okay. ठीक आहे. So I get the error. हा पार्ट रन झाला, पण हा काय सांगतो, टपल ऑब्जेक्ट्स डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. ठीक आहे. So you cannot use that. Can I use minus in set? Yes, you can, but minus in set. Okay. We need to check out with that. We need to check out. So let's try that. If I use -1 and if I try to do it, it's an item, right? -1, I can use it. It's an item and we can use minus sign also. So -1, -2, these are the elements. So एखाद्या ह्याच्यात मायनस पण असू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो इट्स अ एलिमेंट. तो टपल मध्ये फक्त तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकत नाही. दॅट्स द ब्युटी. Can we solve any type of operation using this technique like arithmetic? Yes, we can. We can type and use that particular programming. प्रोग्रामचा वापर करून तुम्ही कुठलेही मॅथमॅटिकल सेट थेरीचे यूज करू शकता. यस, युनियन, इंटरसेक्शन, त्यामध्ये अपडेट वगैरे पण आहे. So the more functions you will use, more understanding you will get. That's the thing, right? Okay, let's go ahead then. If you understood this, let me go ahead and talk about now related to some special stuff like input, multiple input वगैरे कसे घ्यायचे. So there is a concept called as a split. So let's talk about it now. If I wish to take a number, okay, if I wish to take a number
अँड जो काही नंबर घेतलाय त्या नंबरला मला स्प्लिट करून 2 इनपुट्स घ्यायचे, ठीक आहे. म्हणजे लेट्स टॉक अबाउट इट लाईक, ठीक आहे. ओके, ग्रेट. इफ I have x comma y equals to, ठीक है, x comma y, and then if I take input, ठीक है, I can say it as enter two numbers separated by comma, ठीक है, and dot split. Split is a function and कशाच्या बेसिस वरती स्प्लिटिंग करणार आहे आपण, कॉमाच्या बेसिस वरती स्प्लिट करणार आहे, ठीक आहे. So if I print x and if I print y, ठीक है, if I press, so if I run this, इथे लिहिलंय enter two numbers separated by comma, and if I write 450 comma 231, and if I hit enter, you can see that 450 separately झाला आणि 231 separately झाला, right? So it's the splitting on the basis of comma. स्प्लिटिंग कशाच्या बेसिस वरती झालंय, कॉमाच्या बेसिस वरती. जर मला आता याचा फायदा काय होतो, मला फायदा काय माहिती का, तुम्ही हॅशटॅग वापरता सगळीकडे, बरोबर आहे. मग डेटा सायन्स मध्ये हॅशटॅगला फार महत्व आहे. हॅशटॅग फीलिंग हॅपी, हॅशटॅग फीलिंग जॉयफुल, हॅशटॅग मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग, है ना. सो दीज आर द हॅशटॅग्स दॅट यू यूज, राईट. सो हॅशटॅगचा वापर केल्यानंतर हॅशटॅग मध्ये जे काही तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्या पुढचं, मग त्याच्यावरती बेस्ड असेल ना, तर ट्विटर किंवा फेसबुक याच्यामध्ये सेंटिमेंट अनालिसिस केलं जातं. म्हणजे पब्लिकचं सेंटिमेंट कसं आहे, फीलिंग हॅपी, फीलिंग सॅड, फीलिंग डाऊन, फीलिंग लो और फीलिंग हायली एनर्जेटिक, बरेच हॅशटॅग आहेत. मग याच्यामध्ये सेंटिमेंट अनालिसिस करण्यासाठी मला सगळे हॅशटॅग शोधून काढायचे. मग हॅशटॅग जर मला शोधून काढायचे असतील तर मी असं करू शकतो, मी इथं काय करतो, इथं हॅश वापरतो आणि मी परत जर रन केला हॅशटॅग, ठीक आहे, हॅश, ओके, रादर आय शुड हॅव फीलिंग हॅपी, ठीक आहे, हॅश जॉय, राईट. नाउ मला हॅशटॅग नंतरचा जो जॉय आहे तो सेपरेट करायचा आहे. So if I run that, if I hit enter, I get feeling happy and the second in the joy. So on the basis of hash, मी त्याला separate out करतोय. मी काय करतोय, या दोन्हीला separate out करतोय. Hope you are getting this. Essence कळतोय तुम्हाला, right? Are you getting this, everyone? I need an answer like yes, yes. Wonderful, wonderful. Great. Oh, okay. Someone said no. Okay. Split म्हणजे काय, मी जो टेक्स्ट दिलेला आहे, जो काही एंटर करतोय टेक्स्ट, त्या टेक्स्ट मध्ये जो मी कॅरेक्टर बघणार आहे, इथे जो स्प्लिट मध्ये मी इथे जो कॅरेक्टर लिहिणार आहे, त्या कॅरेक्टरच्या बेसिस वरती जे लिहिलेलं टेक्स्ट आहे त्याचं स्प्लिटिंग 2 तुकडे, म्हणजे त्याला डेटा चंकिंग म्हणतात. ऍक्च्युली लँग्वेज जर डेटा सायन्स मधला लँग्वेज म्हणलं तर त्याला डेटा चंकिंग, चंक म्हणजे एक तुकडा करणे. तो डेटा, एक डेटा क्रंचिंग राहतं, एक डेटा चंकिंग राहतं. चंकिंग म्हणजे त्याचे तुकडे करणे. मग तुकडे कशाच्या बेसिस वरती करायचे, मला हॅशच्या बेसिस वरती. सो हॅशटॅग काय टाकतोय, सो ऍज यू गो ऑन, हॅशच्या जागी तुम्हाला पर्सेंटेज टाकायचं आहे, हॅशच्या जागी डॉलर टाकायचं आहे, the sky is the limit, तुम्ही जो म्हणसाल तो पार्ट टाकू शकता. Okay, let me talk about this quickly, very quickly. As we have a limitation of 40 minutes for this meeting, एक आता within 1 minute मीटिंग क्लोज होईल, मीटिंग बंद होईल, ठीक आहे. डू नॉट पॅनिक. फक्त मी परत मीटिंग चालू करतो, सेम आयडी सेम पासवर्ड यूज करायचा आणि लॉग इन व्हायचं परत. सो विदाउट वेस्टिंग मच ऑफ द टाइम, राईट. मी आता ही मीटिंग क्लोज होईल
मीटिंग क्लोज झाली की परत सेम आयडी सेम पासवर्ड लॉग इन करायचं, परत बाकी काही करायचं नाही. अंडरस्टूड दॅट? वी हॅव अ लिमिटेशन ऑफ 40 मिनिट्स, दॅट्स द रिझन, बाकी कुछ नाही. So we'll continue. If this meeting breaks, just rejoin the meeting by providing the same user, and no, don't need to leave. Automatically बंद होऊन जाईल. So need not leave also. So बंद करेल and then you can rejoin again. याचा इतका प्रचंड प्रमाणात डेटा सगळीकडे ट्रान्सफर होतो, यूज होतो. हे सगळ्याचा स्टडी करणं आणि ह्याचा यूज करणं फॉर बेटरमेंट ऑफ युअर एक्सपिरियन्स, युजर एक्सपिरियन्सचा चांगल्या पद्धतीनं. आता बघा ना, फेसबुक आधी फक्त व्हिडिओवरती जोपर्यंत तुम्ही क्लिक करायचा नाही तोपर्यंत तो प्ले व्हायचा नाही. आता कसं आपल्याला सवय लागली, फक्त पुश केलं वरती की व्हिडिओ ऑटोमॅटिकली चालू होऊन जातो. तुम्हाला आवाज डिफॉल्ट ऑन पाहिजे की ऑफ पाहिजे तो पहिल्यांदा विचारतो, आणि एकदा त्याला कळालं की याला आवाज नकोय तर तो चालू करत नाही. इंटेलिजन्स, दिस इज व्हॉट यू गेट आउट ऑफ द डेटा. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या पद्धतीनं डेटावरती काम करून काहीतरी चांगलं फ्रुटफुल त्याचा आउटकम काढता. सपोज एखादा व्यक्ती फ्लिपकार्ट, अमेझॉन सगळीकडे आहे ना, एक राऊंड नेकचा टी शर्ट शोधतोय, अँड दॅट टू ब्लॅक कलर. ठीक आहे, मग लगेच बॅकग्राऊंड मध्ये त्याला ऍडव्हर्टाईज यायला लागतात की बाबा यू विल फाइंड दिस ब्लॅक टी शर्ट हिअर, ब्लॅक टी शर्ट. एखाद्याचा जास्त जर पेनिट्रेटेड असेल तर त्याला SMS सुद्धा येतात किंवा त्याला पॉपअप मेसेज सुद्धा येतात मोबाईलवरती. दॅट इज व्हॉट इज युअर डेटा सायन्स डू actually, and your role in near future will be as a data scientist. Data scientist म्हणजे काय, या आलेल्या डेटावरती तुम्ही अल्गोरिदम कुठला लावायचा, आलेला डेटा किती कमीत कमी खर्चात तुम्हाला प्रोसेसिंग करायला लागेल, किंवा याला प्रोसेस करण्यासाठी कुठला प्रोसेसिंग मशीन वापरावा लागेल, या सगळ्याचा जेव्हा स्टडी करायचं गोष्ट येते तिथे तुम्हाला डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब राहतो. आता असे रोल्स वेगवेगळे, डेटा अनालिटिक्स, अनालिसिस करून त्याच्यावरनं काहीतरी काढणं, त्याला अनालायझर किंवा अनालिटिक्स म्हणतात. त्याच्यावरनं बिझनेसमध्ये मला कसा फायदा होऊ शकतो हे समजावून सांगणारा तो बिझनेस अनालिटिक होतो. त्यानंतर डेटा सायंटिस्ट म्हणून असतो, तो त्याच्यामध्ये अल्गोरिदम्स वगैरे कुठले कुठले लावता येतील ते बघतो. डेटा कलेक्शन साठी आहे ना, तुमचे इंटरनेट युजेस वगैरे कसे होतात ते त्याबद्दल असू शकतो. सो दिस इज व्हॉट यू हॅव, लाईक मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला डेटा सायन्स म्हणजे ऍक्च्युली काय. आणि याच्यामध्ये पायथन भन्नाट तरीकेने यूज होतं. पायथन मध्ये तुमचे वेब ब्राउझरला आहे ना इंटिग्रेट करायचं, आणि वेब ब्राउझर वरती टिक 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 ऑटोमॅटिकली क्लिक करायचे प्रोग्राम्स पण लिहिता येतात. ठीक आहे, ते पण आहे याच्यामध्ये. इट्स नॉट अ बिग डील. So hope I answered that question. Okay, without wasting much of the time, let's jump on, right? Okay. Sir, I have a question. Can we use Python coding in circuit? Yes. Arduino, as such, Arduino नाही, पण मायक्रो कंट्रोलर साठी आहे ना मायक्रो पायथन म्हणून आहे. मायक्रो पायथन म्हणून जर सर्च केलात ना तर तुम्हाला त्याचा बराच डेटा भेटून जाईल. मायक्रो पायथन मध्ये आता ESP चे जे वायरलेस डिव्हाइसेस आहेत, मी ऑलरेडी यूज केला. ESP32 माझ्याकडे आहे. ESP32 मध्ये वायरलेस इंटिग्रेशन वगैरे आहे, होम ऑटोमेशन साठी वगैरे वापरतात. त्याच्यामध्ये पायथनचा मायक्रो पायथनचा कर्नेल आहे मायक्रो पायथन म्हणून. सो मायक्रो कंट्रोलरचे प्रोग्राम्स, मायक्रो कंट्रोलरचे पिन्स हे पायथनच्या प्रोग्रामिंग थ्रू ऑपरेट होतात. रास्पबेरी पाय मध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो. दॅट इज ऑल्सो मायक्रो प्रोसेसर बेस्ड सर्किटरी. ऍक्च्युली SOC आहे, सिस्टीम ऑन चिप आहे, BMC चा. सो ब्रॉडकॉम कम्युनिकेशन मॅनेजरचा. सो यू कॅन यूज इट. पायथन यूज होतो तिथे सुद्धा मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग. ओके, लेट्स गो अहेड. नाउ I was talking about one of the example from the इन्फोसिस कंपनी इंटरव्ह्यू. इन्फोसिस कंपनीमध्ये काय विचारलं होतं की जर माझ्याकडे डेटा आला, ठीक आहे, माझे डेटा काय आहे, 4 बीटचा डिजिट आहे, 4 बीटचा डिजिट आहे. तो डिजिट घ्यायचा, 4 बीटचा नंबर असेल, ठीक आहे, 4 डिजिटचा,
4 डिजिटचा नंबर घ्यायचा, त्या 4 डिजिटच्या नंबरचा फॉर्म्युलेट केल्यानंतर सगळ्यात मोठा जो डिजिट होतो ना, मोठा जो नंबर बनतो ना त्या 4 डिजिटचा वापर करून, तो डिस्प्ले करायचा. सपोज मी एक्झाम्पल लिहिला हॅश 3429, ठीक आहे. जर माझा नंबर असा असेल तर माझा आउटपुट असा यायला पाहिजे 9432. हा सगळ्यात मोठा नंबर मी तयार करू शकतो या इनपुटला. हा जर इनपुट दिला मी तर हा सगळ्यात मोठा नंबर माझा आउटपुट म्हणून आला पाहिजे. हा एक्झाम्पल त्यांनी विचारला होता इंटरव्ह्यू मध्ये इन्फोसिस कंपनीच्या. ठीक आहे. असे बरेच कंपनीज आहेत, बरेच इंटरव्ह्यूला बरेच क्वेश्चन विचारतात. सो लेट्स टॉक अबाउट दिस. नाउ व्हॉट विल डू इज we'll take this number as an input from the user, enter 4 digit number. ठीक आहे. आपण एक 4 digit नंबर युजर कडून घेऊयात. त्याला काय करायचं, आपण लिस्ट मध्ये कन्वर्ट करूयात. लिस्ट मध्ये करायचं का बर, कारण आपल्याला मॅनिप्युलेट करताना इझी जातं. ठीक आहे. अँड व्हॉट आय विल डू इज आय विल प्रिंट दिस ए आणि प्रिंट बी करतो. सो इफ आय टेक दिस नंबर, कॉपी करून घेतो. Now if I run this and if I put the value 3429, you can see that 3, 4, 2 आणि 9 असं आलंय माझ्याकडे. आता मी याच्यावरती एक सिंपल ऑपरेशन लावतो. मी काय करतो, बी डॉट सॉर्ट अँड रिव्हर्स इक्वल्स टू ट्रू. काल आपण बघितलंय सॉर्टेड होतं, आपण सॉर्ट म्हणून पण फंक्शन यूज करू शकतो किंवा सॉर्टेड म्हणून पण यूज करू. सो सॉर्ट यूज केला मी, तर बी माझं काय झालं, सॉर्ट झाला. रिव्हर्स म्हणजे काय, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये झाला. ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. सो इफ आय प्रिंट बी नाव, यू कॅन सी दॅट you can see that 9432 आलाय. बरोबर. फक्त आता मला डिस्प्ले इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग करायचं आहे. इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. इथं मध्ये मध्ये सगळ्याच्या मध्ये कॉमन आहे ना, कॉमा आहे, कॉमा कॉमा. ठीक आहे, कॉमा आहे. मला आता याला काय करायचंय, कंबाईन करायचंय किंवा जॉईन करायचंय. मगाशी वरती वापरताना आपण स्प्लिट वापरला. काय वापरला, स्प्लिट, तुकडे करणं. आता आपण वापरणार आहे जॉईन. मला जॉईन करायचंय. काय जॉईन करायचंय, सो I will print the values. So I will join the values. कुणाच्या values? कुणाच्या values? B च्या. ठीक आहे. I will join the values in the B. In the B. So if I try to print now, and if I take this one, you can see that 9432 is the biggest number that you can form. So if I change the value, right, 1554, तर सगळ्यात मोठा नंबर मला काय भेटला पाहिजे, 5541 असं भेटला पाहिजे. सो इफ आय hit and enter, I got 5541. I will run it again. If I put it like 1009, then I should get it as can anybody like tell what I should get in the like message, reply on message? What should I get? I was expecting that. काही लोकांना अजून सुद्धा 9001 येतोय. I'm not reversing it. I'm not reversing it. मला सगळ्यात मोठा नंबर फॉर्म्युलेट करायचा आहे. मला काय करायचं आहे, सगळ्यात मोठा नंबर. सो 9, त्याच्यानंतर 1, त्यानंतर 0, त्यानंतर 0. ओके. सो इफ आय हिट एंटर, आय शुड गेट इट ॲज 9100. लुक, तसा बघायला गेला ना, मला हे मधलं नकोच आहे. हा प्रिंट मधला नको आहे मला. हे प्रिंट स्टेटमेंट नको आहे. मग मी त्यांना कमेंट करतो, म्हणजे I can comment this. I don't need this also. I don't need this also. I want a reverse number directly. ठीक आहे. तर एक लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन. 4 लाईनचा कोड आहे फक्त, 4 लाईन. So if I run this and if I put a value as 7498, then 9874 I should get. So 9874. That's it. That's the simplest thing that you can have. Like easily होऊन जातं.
म्हणजे जास्त हेच जर सी लँग्वेज मध्ये करायचं असलं असतं तर I cannot see your reactions, that's like a different story altogether. But आता फक्त 4 डिजिटलाच रिस्ट्रिक्ट करू शकतो का आपण? नाही. आपल्याला पाहिजे तर 10 डिजिटचा नंबर टाकूयात आपण आता. सो I will go with like 6, 5, 4, 3, 2, 1, 0, then 9, 8, 7. ठीक है? So what number I should get now? It should be 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. And that's what I got. So there is no restriction as such. 4 digits घ्यावा का? नाही. हा फक्त 4 digitलाच apply होतो का? नाही. It gets applied to a long, even a big number also. There is no problem about it. Hope you have understood this, right? हा कळालाय सगळ्यांना part? Yes. Have you understood this? So you have understood join and you have understood split. Join आणि split हे दोन्ही कळाले. Wonderful. Join and split is the integral part of data science. जे pandas आणि numpy, scipy हे libraries वापरतात तिथं हे एकदम कॉमन मध्ये वापरावं लागतं. त्यामुळे जॉईन काय किंवा स्प्लिट काय हे नाही माहित असं म्हणून चालतच नाही नंतर. जसं जसं तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाल, दिस इज व्हेरी बेसिक फंडामेंटल स्टफ. जसं जसं पुढे जाल तसं तसं तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल. Okay, let's go ahead now and try and understand the part of your for loop, nested for loop चा आपण वापर करूयात आणि वेगवेगळे पॅटर्न जनरेट करायचा प्रयत्न करूयात. ठीक आहे? Okay, so let's talk about for loop for I in a range 0 to 6. 0 to 6 म्हणल्यानंतर 0 to 5 होतं. मग 0 to 6 च्या जागी आपण काय करूयात? 1 to 6 करूयात. So it will come up with 1, 2, 3, 4, 5. So 5 वेळा हा वर्क करणार आहे. ठीक आहे? Then for जे मी नेस्टेड करतोय मी त्या फॉर लूपच्या आतमध्ये फॉर लूप. इथं कर्ली ब्रॅकेट नसतात, इथं कोलन असतं आणि इंडेंटेशन असतं. त्यामुळे तो काळजीपूर्वक बघा पार्ट. सो फॉर जे इन रेंज अगेन 1 to 6 सेम सेम. मला काय करायचंय? फक्त प्रिंट करायचंय व्हॅल्यू ऑफ जे, प्रिंट जे, अँड आय विल कीप द एंड. मला प्रत्येक वेळेस मला तिथे नेक्स्ट लाईनला जायचं नाहीये. आता जेव्हा माझा आय एक फर्स्ट बघा, देन आय विल गो विथ दिस. ओके, कसं होतं वर्क बघा. पहिला आयची व्हॅल्यू काय असणार आहे? इथे मी पुढे लिहितो आयची व्हॅल्यू असणार आहे पहिल्यांदा 1. ठीक आहे? आयची व्हॅल्यू 1 असणार आहे. त्यानंतर जे ची व्हॅल्यू जी आहे, जे ची व्हॅल्यू 1 to 5 पर्यंत डिस्प्ले होते. ठीक आहे? 1 to 5 पर्यंत डिस्प्ले. त्यानंतर याची व्हॅल्यू काय म्हणजे याच्यामुळे एका पुढे एक येणार आहे व्हॅल्यू. आणि ह्या प्रिंट स्टेटमेंटमुळे जेव्हा हे 1 ते 5 डिस्प्ले होतील ना, म्हणजे याचा आउटपुट मी असं दाखवतोय खाली तयार होताना कसा मी हळूहळू तुम्हाला कळेल. ठीक आहे? याचा डिस्प्ले होताना असा डिस्प्ले होणार आहे. पहिला 1, 2, 3, 4, 5 असं होणार. नेक्स्ट लाईनला जाणार. या प्रिंट स्टेटमेंटमुळे तो नेक्स्ट लाईनला जाणार आहे. नेक्स्ट लाईनला झाल्यानंतर आय ची व्हॅल्यू 2 बनणार आहे. 2 झाल्यानंतर परत जे 1 to 5 होणार आहे. सो सेकंड लाईनला परत 1, 2, 3, 4, 5, राईट? इट विल वर्क ॲज 1, 2, 3, 4, 5. तसंच परत आय ची व्हॅल्यू 3 झाली. 3 झाली की काय होणार आहे? परत हा 1, 2, 3, 4, 5 असं होणार आहे. ठीक आहे? परत आय ची व्हॅल्यू काय? 4 होणार. आणि इथं काय होणार आहे? 1, 2, 3, 4, 5 जे ची व्हॅल्यू. ठीक आहे? So it's pretty straightforward. Again, it will work for another leg, another way. Okay? So this is how you will get the output. So let's try and run this and let's check out the way we have written. It should take it. So same आपल्याला output भेटलंय जसं आपण इथं लिहिलं होतं. ठीक आहे? So we got the same out. सगळ्यांना काही लोकांना अजून सुद्धा कन्फ्युजन. सर तुम्ही इथं लिहिल्यामुळे तसंच आलं का? नाही. हा पार्ट मी कमेंट केलेला आहे, हॅश टाकलंय, सगळ्याच्या समोर हॅश आहे.
त्यामुळे डोंट कन्फ्यूज युअर सेल्फ, हे समजण्यासाठी तयार केलं मी. ठीक आहे. ओके, होप यू आर क्लिअर विथ दिस. Shall we go ahead then? Okay, great. Yes, yes, yes. Okay. Now, आता पॅटर्न मध्ये मला काय हवंय, पहिल्यांदा पहिल्या लाईनला मला फक्त एकदाच 1 पाहिजे आणि त्यानंतर एकदाच 2, त्यानंतर 3, देन 4 आणि देन 5 असा पॅटर्न हवा आहे. हा काय, हा रो नंबर 1 आहे. दिस इज रो नंबर 1, रो नंबर 1. ठीक आहे. दिस इज रो नंबर 1. This is row number 2, right? Row number 2. Row number 3. बर, हे रो नंबर कोण ठरवतोय, तर हा ठरवतोय I. कोण ठरवतोय, I. मग रो नंबर 1 असताना माझा एकदाच प्रिंट व्हावा, रो नंबर 2 असताना दोनदा. म्हणजे जे ची व्हॅल्यू बघा, जे ची व्हॅल्यू इथं 1 2 3 4 5 म्हणजे जे ची व्हॅल्यू आहे ना ही 1 to 5. करेक्ट आहे. ठीक आहे. 1 to 5. मग जर मला इथं 1 पाहिजे पहिल्या लाईनला, तर आय ची व्हॅल्यू आता इथं 5 पर्यंत जात असेल तर मी 6 टाकलाय, तर मी I+1 करतो. आता मज्जा काय होते ते बघा. माझं पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 1 असणार आहे. पहिल्यांदा आय ची व्हॅल्यू 1 असणार आहे. आय ची व्हॅल्यू 1 असल्यानंतर काय होणार, जे काय होणार, जे 1 पासून चालू करणार आणि 1 + 1 2. 2 एक्सक्लूड होतो, इन्क्लूड होत नाही. 2 एक्सक्लूड होतो म्हणजे एकच, म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 जी आहे ती प्रिंट होणार अशी. त्यानंतर आय ची व्हॅल्यू 2 होणार. 2 झाल्यानंतर इथं काय होणार, 1,3 होणार. 1,3 हा पार्ट काय होणार, 1,3 होणार. 1,3 झाल्यामुळे काय होणार, जे जो प्रिंट होणार 1 आणि 2 प्रिंट करणार, म्हणजे सेकंड रोला 1 आणि 2 प्रिंट होणार. त्यानंतर नेक्स्ट ह्याला आय ची व्हॅल्यू 3 होणार. 3 झाल्यानंतर काय होणार, हा 1,4 होणार. 1,4 झाले की आयची इथे ह्या रोला 1 2 3 होणार. इथं जर मी 4 केला तर 1,5 होतं आणि मला 1 2 3 4 येतं. आणि इथं जर 5 आला तर हा 1 2 3 4 5 पर्यंत जाणार आहे. Shall we see the output of this then? Look. So as we expected and as we designed for, जसं आपण डिझाइन केलं, जशासाठी डिझाइन केलं तसंच आपल्याला आउटपुट आलाय. ठीक आहे. Getting it? So let's do it in the other fashion, like, ठीक आहे. मला आता काय पाहिजे, मला पॅटर्न उलटा पाहिजे. उलटा पाहिजे म्हणजे काय, this is my row number 1 now. This is going to be row number 1. हा रो नंबर 1 आहे. त्यानंतर रो नंबर 2 ला मला काय हवं आहे, I don't want this, I don't like, and then this is row number 3, right? And then it's a row number 4. Then it's a row number 5. मला असा पॅटर्न हवाय. बघा, पहिल्या रो मध्ये आय ची व्हॅल्यू 1 आहे आणि मला प्रिंट 1 to 5 करायचं आहे. 1 to 5 जर पाहिजे असेल, ठीक आहे, 1 to जर 5 पाहिजे असेल तर काय करावं लागेल, इथं 6 टाकावं लागेल. इथं 6 असला पाहिजे, राईट. सेकंड केस, सेकंड लाईनला, सेकंड रोला मला 1 to 4 करायचं आहे, म्हणजे इथं काय पाहिजे, इथं 5 पाहिजे, त्यानंतर 4 पाहिजे, त्यानंतर 3 पाहिजे आणि त्यानंतर 2 पाहिजे आणि त्यानंतर 1 पाहिजे, राईट. असं पाहिजे मला. मग आणि ते पण रो वाईज बदलत जायला पाहिजे. जेव्हा I1 असतो तेव्हा 6 यायला पाहिजे. जेव्हा I1 असतो तेव्हा 6 यायला पाहिजे. जेव्हा I2 असतो
तेव्हा 5 यायला पाहिजे. जेव्हा I 3 असतो तेव्हा तिथं 4 यायला पाहिजे. म्हणजे काय? बघा ना, इथं काय व्हॅल्यू आहेत आयच्या? आयची व्हॅल्यू इथं काय आहे? 1 आहे. आणि मला तिथं व्हॅल्यू काय पाहिजे? तिथं व्हॅल्यू पाहिजे 6. आयची व्हॅल्यू जेव्हा माझी, म्हणजे याला एक व्हेरिएबल आपण y पकडूयात, ठीक आहे? और अदर आय विल कीप इट एज अ k, ठीक आहे? k इक्वल्स टू 6. तिथं k ची व्हॅल्यू मला 6 पाहिजे. इथं आयची व्हॅल्यू काय हो? 2 आहे. मला k ची व्हॅल्यू तिथं काय पाहिजे हो? 5 पाहिजे. कारण सेकंड लाईनला मला फक्त 4च नंबर डिस्प्ले करायचे. आयची व्हॅल्यू 3 आहे. k ची व्हॅल्यू 3. हो 4. I इक्वल टू 4. मला k ची व्हॅल्यू 3 पाहिजे. आणि I ची व्हॅल्यू जेव्हा 5 होते तेव्हा k ची व्हॅल्यू मला तिथे 2 पाहिजे. ठीक आहे? जर मला असं अचीव करायचं असेल, k इक्वल्स टू 6 पाहिजे असेल, इट्स अ आउटपुट. मग ह्याच्यासाठी इक्वेशन असं लिहिलं मी, k इक्वल्स टू दॅट सम a, कॅपिटल A मायनस I. ठीक आहे? दिस k इक्वल्स टू a मायनस I असं लिहायचं आहे मला. ठीक आहे? a मायनस I, राईट? मग a मायनस I जर मला हवा असेल तर a ची व्हॅल्यू काय टाकावी मी? बघा ना, सगळीकडे हा कॉमन इक्वेशन आहे आणि तो सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हा सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जर मला हा इक्वेशन सॉल्व्ह करून a ची व्हॅल्यू काढायची आहे, इथं k ची व्हॅल्यू काय टाकू शकतो मी? येस, 6 इक्वल्स टू a मायनस 1 आहे, राईट? हा -1 दुसऱ्या बाजूला जातो, म्हणजे a ची व्हॅल्यू काय झाली? 7. परत इथं काय व्हॅल्यू? 5 आहे. 5, राईट? E इक्वल्स टू काय हो? a मायनस 2 आहे, बरोबर आहे? म्हणजे काय असणार आहे? 2 तिकडे गेला, a ची व्हॅल्यू काय असणार आहे? 7. मग मी इथं लिहिताना 7 मायनस I लिहिणार. 7 मायनस I. ठीक आहे? k आपल्याला जसा पाहिजे, k जसा पाहिजे त्याच्यानुसार k बदलत जाणार आहे. I जसा बदलणार आहे तसं k बदलणार आहे. मग तिथं जसं बदलायची मला अपेक्षा आहे त्यानुसार आपण लिहिलंय. सो लेट्स डू दॅट. तर मी आता आउटपुट बघितलं याचा, तर मला काय भेटते बघा. सो दिस इज व्हॉट आय वॉज एक्सपेक्टिंग अँड दिस इज व्हॉट वी नीड, राईट? होप यू आर गेटिंग द इसेन्स नाव. म्हणजे कसं करायचं याचं एक अंदाज आलाय, राईट? विदाउट वेस्टिंग मच ऑफ द टाइम, व्हॉट आय विल डू इज, याच्या व्यतिरिक्त अजून एक फंटॅस्टिक गोष्ट असते, ती म्हणजे ABCD वगैरे किंवा स्टार. इन्स्टेड ऑफ दिस स्टार, so if I make it this way, I will copy it, I will paste it, एवढा प्रोग्राम. आणि इथं जे आहे ना, प्रिंट जिथं जे करतोय तिथं डबल कोट मध्ये स्टार टाकला. ठीक आहे? अँड इफ आय रन दिस कोड, आय गेट इन्स्टेड ऑफ 1 2 3 4 5 आय गेट स्टार. दॅट्स इट. नथिंग ॲज लाईक काहीतरी वेगळं केलं असं काही नाहीये. एकदम सिम्पल मेथड आहे. सिम्पल मेथडनी जर वर्कआउट केलं तर होऊन जातं. Have you understood this, everyone? Let me know. Have you understood this? असंच लॉजिक लावून तुम्हाला बाकीचे पण करता येतात पॅटर्न, म्हणजे डायमंड शेप वगैरे काय पाहिजे ते करता येतात. So whichever shape you wish, you can go ahead, you can use your own logic and boom, do it. सिम्पल असंच कॅल्क्युलेशन करायचं आणि रो वाईज कसं करायचं त्याच्यानुसार सबस्ट्रॅक्शन वगैरे काय डिफाईन करायला पाहिजे ते बघायचं आणि करून टाकायचं. अजून एक याच्यामध्ये एक फंक्शन आहे, एबीसीडीच्या आस्की व्हॅल्यू जर करायचं असेल ना, एबीसीडीच्या आस्की व्हॅल्यूज मला जर करायच्या असतील, ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय करायचं? मग इथे एक ओआरडी म्हणून फंक्शन आहे. ओआरडी ऑफ कॅपिटल ए, आय विश टू प्रिंट दिस. कॅपिटल ए चा आस्की व्हॅल्यू काय आहे? तर 65 आहे. ठीक आहे, इट्स अ 65. आणि जर स्मॉल ए बघितलं तर 97 आहे.
ठीक आहे. सो जर मी याला कॉपी केलं, याला पेस्ट म्हणलं आणि इथे स्मॉल ए केला, तर आय गेट 65 and 97 ऍज अ आन्सर्स. आता या 65 चा वापर करून जर मला डिस्प्ले करायचं असेल, तर तिथं एक CHR म्हणून फंक्शन आहे, कन्वर्ट इट इंटू अ कॅरेक्टर. सो इफ आय मेक इट एज 66 नाव, ठीक आहे. जर मी 66 लिहिलं तर कॅपिटल बी येणार आहे डिस्प्लेला. सो यू कॅन सी दॅट इथं कॅपिटल बी आला, राईट. So I can use this particular function, CHR function, to instead of 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 च्या जागी मी ABCDEF पण यूज करू शकतो. So let's do that. I really don't need that logic part. So code give it. If I instead of this star CHR and I will make it as a J only. आणि जे ची व्हॅल्यू आता बघा, जे ची व्हॅल्यू मला काय पाहिजे होती, 65 पासून पाहिजे होती, 65 and 65 plus like now this gives you 71. 65 plus 6 is 61. So 71 minus I, that's ABCDE, then ABCD, then ABC and A, so on, right? So if I run this code, I got ABCDE, ABCD, ABC, AB, A. सिमिलरली अगोदरच्या प्रोग्राम मध्ये जरी तुम्ही CHR ऑफ जे टाकलात तर तो वर्कआउट करतोय and it gives you a pattern of ABCD. So you can get the pattern of star, you can get a pattern of hash, you can get a pattern of ABCD, you can get a pattern of A 1 2 3. काय पाहिजे ते, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तयार करून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. होप जे सांगितलं ते बऱ्यापैकी कळालंय तुम्हाला. Okay, do you have any? It is really usable in cryptography. Very good, very good. Yeah, cryptography मध्ये बऱ्यापैकी use करू शकता तुम्ही. You can have your own Turing machine. So you can have your own algorithms also. XOR वापरला जातो, बरेच ऑपरेशन वापरले जातात क्रिप्टोग्राफी मध्ये. So you can use it. Absolutely no problem with that too either. ठीक आहे. डेटा सायन्स मध्ये ऍडव्हान्स इन्क्रिप्शन स्टँडर्ड AES 128 मध्ये जे क्रिप्टिक अल्गोरिथम्स आहेत, ऍड कॉलम असेल, मिक्स रोज अँड मिक्स कॉलम्स अँड ऍड रोज, बरेच करता येतात. येस. any other question, doubt, quick query, कुछ भी now if you feel it. Yeah, if it is not, then we'll go ahead with the next part. Shall we go ahead with the next part? Oh yes, good. The next part is related to the function. Function लिखना कैसा है? फंक्शन सगळ्यात सोपं लिहिता येतं, फार इझी आहे, फार जास्त काही अवघड नाहीये. So how to write a function? Let's try to write a function for finding the area of a circle. So define circle area and let's pass the argument as an R, colon, enter. Area equals to R multiply by R multiply by 3.1416. Okay? And return the value of area. That's it. And now I'm using this Z equals to circle area and I will pass the argument as in phi and I will print the value of Z. That's it. Now here we have written the definition of circle. We have defined the circle's definition. ये circle area चा जो काय फंक्शन लिहिलाय त्याचा डेफिनेशन लिहिलाय, त्याची रिटर्न व्हॅल्यू आहे आणि इथं आपण त्याला कॉल केलंय त्या फंक्शनला आणि इथं आर्ग्युमेंट पास केलाय 5 म्हणून आणि आलेला जो रिझल्ट आहे तो झेड मध्ये स्टोअर होतोय आणि झेड मध्ये स्टोअर झालेला रिझल्ट आपण डिस्प्लेला प्रिंट करतोय. सो इफ आय रन दिस I get 78.59994. Okay. Now if I change the value of, instead of 5, if I change it to a 10, I get 314.16.
I will get it as 314.15999. It round it off. Okay. This is what is one of the example. If I go with another example of function, define add x comma y. Okay. And sum equals to x plus y and return. Okay. Return sum. And then I can have print add 5,6. That's it. Like I will get the value as. Yeah. So this is the simplest thing you can have, right? There is like another function that you can write without argument. Let's try to write that. Rather without return function. It's not necessary that the function should return the value always. ऐसा काही गरज नहीं है. It's not necessary to return the value every time that the function is written. Define hello. Okay, and I'm sending the name as an NA. Print hi comma a. Okay, and now I can have it hello. I am passing the argument Ravi. Okay, so if I run this, I get hi Ravi. It's a hello function to write the hi Ravi. So hi is a standard text that we write using double quote, and a is the argument that we have passed in the form of string. Now if you compare it with the C language, if you compare it with C language, जर हा प्रोग्राम मला शेवटचा जो लिहिलेला आहे तो जर प्रोग्राम लिहायचा झाला असता तर मला मेन फंक्शन मध्ये ना मेन फंक्शन मध्ये पहिला एक कॅरेक्टर ॲरे डिफाइन करावा लागला असता. कॅरेक्टर ॲरे डिफाइन करून त्याला मला जर इनपुट युजर कडून घ्यायचं असलं असतं तर I should have scanf करून किंवा get string iostream वगैरे करून जर C++ चा आपण पार्ट घेतला तर get string केल्यानंतर मला याला ऍज अ आर्ग्युमेंट पास करायचं आहे युजिंग पॉइंटर. मग तो पॉइंटर सांगावा लागला असता. तो केल्यानंतर मला प्रिंट करताना परत %s जो फॉर्मॅट स्पेसिफायर आहे तो टाकावा लागला असता. And here I don't need to worry about %s. I don't need to worry about the format of the argument. I don't need to worry about anything else. And that's the now ekdam must part आहे Python चा. I don't need to worry about its syntaxes as such much. Hope have you understood the function concepts, function related concepts कळालेत सगळ्यांना? It's very easy actually. So you can have multiple arguments पाठवता येतात आणि बरेच गोष्टी आहेत. So you can have you can return multiple values also. So you can have x comma y also. It returns multiple values also. There is no problem about that too either. Okay, looks good. Now we have like come to the last part of this with the thing. What we will have is one of the example which was asked in the Infosys technical test जी असते ऑनलाईन त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेला हा क्वेश्चन की एक स्ट्रिंग दिलेली त्या स्ट्रिंग मध्ये नाव आहे नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये सेपरेटर्स आहेत काही वेगवेगळे मग ते सेपरेटर्स काढायचे त्याच्यातून नाव सेपरेट करायचे अपार्ट फ्रॉम दॅट जो नंबर आहे तो नंबर मध्ये सगळ्यात जो त्यातला मोठा आहे ना म्हणजे त्या सपोज 4 डिजिटचा नंबर असेल ठीक आहे तर 4 डिजिटच्या नंबर मधला सगळ्यात मोठा डिजिट जो आहे सगळ्यात मोठा डिजिट तो डिजिट आणि त्या डिजिटचा स्क्वेअर त्या नावाच्या समोर डिस्प्ले व्हायला पाहिजे ऍट द एंड असा कन्सेप्ट आहे रादर दॅन मी बडबड करणे. If I have a statement like this, Amit colon 7683 comma Sujit
कोलन 3489. ठीक आहे. आता या नंबर मध्ये हे जे 4 डिजिट्स आहेत ना अमितच्या समोरचे, ठीक आहे, अमितच्या समोर जे 4 डिजिट्स आहेत त्या 4 डिजिट मध्ये 8 सगळ्यात मोठा आहे, राईट. 8 हा डिजिट सगळ्यात मोठा आहे. या डिजिटचा स्क्वेअर व्हायला पाहिजे आणि अमित इक्वल टू 64, अमित इक्वल टू 64 असं डिस्प्ले व्हायला पाहिजे स्क्रीनवरती. याचा आउटपुट मला असा पाहिजे, याचा आउटपुट मला असा पाहिजे, अमित इक्वल्स टू 64. This was the question. This was the question asked in a Infosys interview. Online जो rather interview, it's a selection online test. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचार आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला कोड लिहावा लागतो, प्रोग्राम करावा लागतो. असाच त्याच्यामध्ये इंटरफेस असतो जिथे प्रोग्राम लिहायचा, रन करायचा. एरर असतील तर त्यांचे टेस्ट केसेस असतात. जर टेस्ट केसेस मधून पास झाला तर ओके, नाही झाला ओके. अगेन मगा बंद झाल्यासारखं परत बंद होणार आहे विदिन लेस दॅन 1 मिनिट मध्ये. बंद झाले की परत चालू करा. परत हा कन्सेप्ट आपण बघूयात, म्हणजे पूर्ण कसा सॉल्व्ह करायचा हा, युजिंग स्प्लिट अँड युअर जॉईन. आणि मग वी कॅन हॅव अ डिस्कशन अबाउट लाईक फ्युचर पर्स्पेक्टिव्ह ऑफ युअर पायथन अँड हाऊ विल बी टेकिंग अप द कोर्स. पुढचं कसं करायचं वगैरे त्याच्या रिलेटेड. सो आता परत बंद झाला की फक्त काय करायचंय तुम्हाला, जॉईन करायचंय परत एकदा. दॅट्स इट, नथिंग एल्स. सो जर बंद झाला तर लगेच सेम आयडी सेम पासवर्ड आणि जॉईन करा. काय thank you for reminding me. Yeah. Thank you आरती. Looks good. Yeah, हा टेक्स्ट आहे, ठीक आहे. and a comma b equals to input dot split आणि स्प्लिट केल्यामुळे it has separated out. Now what I want is, आता हे सेपरेट आउट झालेले परत मला स्प्लिट करायचे. स्प्लिट काय करायचंय, अमित एकात जायला पाहिजे आणि 7683 एकात जायला पाहिजे. सो व्हॉट आय विल डू इज, आय विल टेक a1 comma a2 equals to a dot split, a dot split on the basis of colon, on the basis of colon. कारण अमित आणि नंबरच्या मध्ये कोलन आहे, अमित आणि याच्यामध्ये कोलन आहे. So that's why this, and b1 comma b2, or rather I can use it as s1 comma s2 is for b dot split, ठीक है, on the basis of colon int, ठीक है. Now with that I can print the values of a1, print the value of a2, print the value of s1 and print the value of s2. Now you can see that every value gets separated out. So if I paste it, you can see that जो काही मी इनपुट दिलाय ना, अमित 7683 सुजित, हा पूर्ण स्प्लिट झाला. स्प्लिट होऊन 2 झाले, ते स्प्लिट होऊन परत इंडिव्हिज्युअल अमित 7683 सुजित अँड 3489 असे वेगवेगळे झाले. आता मला काय करायचंय, आता मला काय करायचंय, ह्याच्यातला सगळ्यात मोठा कुठला आहे ते काढायचंय. म्हणजे ह्याच्यातला, म्हणजे हा जो आहे तो A2 आहे, A2, इट इज द A2, ठीक आहे. सो A2 मला सगळ्यात मोठा काढायचा आहे. आता मगाशी बघितलं आपण, मोठ्याकडून छोट्याकडे करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, A2 डॉट सॉर्ट रिव्हर्स इक्वल टू ट्रू, ठीक आहे, झाला, हा रिव्हर्स झाला. And now if I wish, I will print a1 comma double quote equal to and then comma a2 of 0, ठीक है.
मी अजून स्क्वेअर केलेला नाहीये. मी त्यातला जो हायेस्ट नंबर आहे ना, हायेस्ट नंबरचा डिजिट आहे ना, हायेस्ट नंबरचा डिजिट आहे. ठीक आहे. हायेस्ट नंबरचा डिजिट जो आहे तो फक्त मी काय करतोय, डिस्प्ले करतोय. सो इफ आय रन दिस कोड, इफ आय पुट दिस व्हॅल्यू, okay. Yeah. Okay. We haven't converted A2. A2 is a string still. A2 ला आपल्याला लिस्ट मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. A2 equals to list of A2. ठीक आहे. And then this will work. We haven't converted into the list, right? That's what's the problem. So if you see that we got Amit equal to 8 now. Amit equal to 8. So this A2 of 0 is still a string. String म्हणजे काय, character आहे तो. It's not digit. It's not numeric value, or it is not an integer. आपल्याला त्याला typecast करावं लागणार आहे. So how I can do it? I can do it this way. Integer A2 multiply by integer of A2 of 0. ठीक आहे. With this, हा जो रिझल्ट आहे मला असा, अमित इक्वल्स टू 64 तो भेटणार आहे. So if I run this now, you can see that if I put a value, I got Amit equals to 64. So this is how you should be using the split. Data splitting साठी वापरतात. टाइप कास्टिंग वापरलं जातं. लिस्ट मध्ये कन्वर्ट केल्यामुळे मला सॉर्टिंग करायला इझी गेलं. सो दिस इज अ मल्टिपल कॉम्बिनेशन. आता जर मला फक्त आन्सर, इनपुट आणि आन्सर बघायचं आहे, मला बाकीचं काही नको आहे मधलं, then I can comment this out. I can comment it out. I don't need this also. मी कमेंट करतोय. Now if you see, if you count, this is number 1, 2, 3, 4, 5, 6. फक्त 6 लाईनचा कोड आहे. फक्त 6 लाईनचा. आणि त्याच्यात पण अजून शॉर्टकट करता येतं. 6 लाईनचा कोड आपल्याला अजून शॉर्ट मध्ये करता येतो. इफ आय रन दिस अगेन and run this, then this is what I have given and this is what we have got. सुजितच्या बाबतीत करायचं असलं असतं तर S1 वगैरे बघावं लागलं असतं. आणि याच्यात फक्त कॉम्बिनेशन कसे करतात ते माहिती का? इन्स्टेड ऑफ हायेस्ट डिजिट, लोएस्ट डिजिटचा स्क्वेअर करा, किंवा लोएस्ट डिजिट -1 करा, किंवा हायेस्ट डिजिट त्याच्यामध्ये 2 ऍड करून तो डिस्प्ले करा, असं करतात. So these are the various combination that they manipulate. They don't want very high funda, म्हणजे असं काहीतरी ग्राफिकल तयार करून वगैरे दाखवा असं विचारत नाही. ते असला सोपा तुम्ही युट्यूब वरती वगैरे पण इन्फिटीक्यू म्हणून आहे ना, इन्फिटीक्यू क्वेश्चन्स जर सर्च केले, ठीक आहे, आतापासून तयारीला लागा, म्हणजे जसं जसं तुम्ही एक्सपर्ट होत जाचाल, दॅट विल गिव्ह यू एन अप्पर एज. ठीक आहे. सो hopefully whatever I told you, you have understood it. Now if you have any questions, queries, काहीही विचारायचं असेल, feel free to ask me. I am done with what I wished for. मी जेवढं सांगायची माझी इच्छा होती तेवढं मी बऱ्यापैकी मी अजून सुद्धा सांगतोय. पूर्ण सगळ्या पायथन मधला मी फक्त अराउंड 10% पण घेतला नाहीये. ठीक आहे. कारण it's the crunch of time and that's the dependency. So that's what I have. Like if you understood this and if you have any other queries, please feel free to fire it up. I got that. No any queries as such. Okay, thank you. Anybody else have any other query or a question, or how this can be done or that can be done? Feel free to ask. Okay, great. Looks good. Everything is clear. Okay, that's good. Okay, then if there are no queries, okay, machine learning means what? Wow, wonderful question as such. Okay, look, I will tell you a very simple example for the machine learning. Okay.
Now, what is mean by machine is anything that works mechanically or that works on the electronics for you. It uses some energy and it works for you, and that's what we call it as a machine. Now, let's take an example. काय केलं, एक तुम्ही अलार्म लावलाय, ठीक आहे. Mobile is also a machine actually. Your cell phone that you use, this cell phone that you use is a machine, right? Now, तुम्ही काय केलं सकाळी, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सपोज उद्या, नॉट as such, it's an imagination that you need to use now. It's a lockdown period. I'm not encouraging anybody to go out. Stay home, stay safe. Okay, let's imagine that तुम्हाला सकाळी उठून आफ्टर लॉकडाऊन, तुम्हाला सकाळी उठून जायचंय, कुठे जायचंय, एका थ्रू युझिंग युअर रेल्वे स्टेशनचं, इथून दिल्लीला जायचंय सपोज, ठीक आहे, दिल्लीला जायचंय. सकाळी 5:30ला ट्रेन येणार आहे प्लॅटफॉर्मला रेल्वेच्या, 5:30चं टायमिंग आहे. तुम्ही अलार्म लावलाय 4:15चा, ठीक आहे, 4:15चा अलार्म लावलाय. मग रात्रीतून जेव्हा ती ट्रेन ट्रॅव्हल करते, ती ट्रेन 12 तासांनी लेट झालीये. किती तासांनी? 12 तासांनी लेट झाली. आणि त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आलाय किंवा न्यूजला आलाय की तिथे काहीतरी मिसहॅप झाले किंवा काहीतरी असेल प्रॉब्लेम किंवा भरपूर पाऊस पडलाय, त्यामुळे ट्रेन 12 तासांनी लेट चाललीये, ठीक आहे. आता तुमच्या मोबाईलमध्ये हे दोन्ही आहेत, म्हणजे न्यूज वरती पण आलंय, तुम्हाला मेसेज सुद्धा आलाय रेल्वेकडून की 12 तासांनी लेट आहे, तुमचं जे काही डिपार्चर टाइम आहे ते 12 तास. आता अलार्म तर तुम्ही 4:15चा लावलाय सकाळी. मग ह्या अलार्मचा सॉफ्टवेअर जो आहे, त्यानं बॅकग्राऊंड मध्ये या न्यूज बघायच्या किंवा न्यूज वाचायच्या, या मशीननं त्या न्यूज वाचायच्या, आलेला मेसेज वाचायचा, त्याच्यावरून इंटरप्रिट करायचा. इंटरप्रिट केलं की तुमचा अलार्म, नॉर्मल डेला तुम्ही 7ला किंवा 6ला उठता सकाळी, तर तो अलार्म 6चा बनवणार तो डायरेक्टली. तो तुम्हाला 4:15ला उठवणार नाही, तो तुम्हाला 4:15ला उठव. ज्या वेळेस अशा गोष्टी होतात जिथे मशीन स्वतः शिकायला लागते, कशाचा वापर करते, डेटाचा वापर करते, काही एक्सपिरियन्सेसचा वापर करते आणि स्वतःला एक डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी घेऊन येते. That is what we call it as machine learning. That is what we call it as machine learning. Hope you're getting this. And in near future we are going to see this thing. आपण बघणार आहोत हे ऑलरेडी आपल्या. Did you mean this? Google is already using it. ठीक आहे. Okay. Got the basic concept. Machine learning सांगितलं. What should be important? Import for object detection. Okay. Object detection साठी IR sensors आहेत. Even image processing मध्ये Python go very well with OpenCV, Open Computer Vision म्हणतात. Open source computer vision libraries आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा Python भन्नाट यूज होतो. And what skills need for IoT? IoT साठी तुम्हाला सगळे सेन्सर्स कुठले कुठले आहेत, ऍक्च्युएटर्स कुठले कुठले आहेत, आणि त्यानंतर ऍक्च्युएटर्स झाले, सेन्सर झाले, नेटवर्किंग मध्ये ब्लूटूथ कसा वर्क करतो, म्हणजे थ्रू मायक्रो कंट्रोलर तुम्ही कसा काय प्रोग्राम करू शकता, ब्लूटूथ वायरलेस कसं यूज करू शकतो, ब्लूटूथ लो एनर्जी म्हणून आलेला आहे BLE, देन Zigbee आहे. सो दीज आर लाईक व्हेरियस प्रोटोकॉल्स दॅट यू शुड नो अबाउट. I2C प्रोटोकॉल आहे, कंबाईन कसे करायचे, कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स म्हणतात त्यांना. अपार्ट फ्रॉम दॅट वेगवेगळ्या ज्या कंबाईंड फॉर्म मध्ये आलेले वायरलेसचे प्रोडक्ट्स कसे वर्क करतात ते बघा. आणि MQTT म्हणून एक मेसेज क्यूइंग टेलिमेट्री ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल आहे. सो त्याच्यामध्ये सबस्क्राईब पब्लिश मॉडेल असतो, तो कसा वर्क करतो. सो टेक अ नॉलेज ऑफ दिस and you will get it. So yes, our deep learning and AI, machine learning is a part, AI is the ultimate, आणि deep learning is a process. Deep learning म्हणजे काय, मशीन लर्निंग. आता कधी कधी काय होतं, फेक न्यूज पण येतात. फेक न्यूज आली तर त्याच्याच बेसिसवरती जर डिसिजन घेतला गेला
फेक न्यूज वरती, जिथं ऑथेंटिक युजर कडून काही आलं नाहीये, फेक वरती जर बातमी फेक असेल आणि त्याच्या बेसिस वरती तुमच्या अलार्मनं डिसिजन घेतला आणि मग झालं, तुमचा अलार्म 7चा झाला आणि तुमची ट्रेन 5:30ला निघून गेली, तर काय करायचं? नाही, चालणार नाही, बरोबर. सो टू अवॉइड दिस देर इज अ डीप लर्निंग, म्हणजे अॅक्युरेसी वाढवण्यासाठी मी अजून कुठल्या कुठल्या सोर्सेसनी डेटा गोळा करू शकतो. सो डीप लर्निंग इज अ डेटा हंग्री काइंड ऑफ थिंग. डीप लर्निंगला जास्त डेटा लागतो किंवा जास्त वेळा अनालिसिस, जास्त डेप्थ मध्ये जाऊन अनालिसिस करण्यासाठी डीप लर्निंग अल्गोरिदम्स वापरले जातात. ओके. या एआय इज अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जेव्हा डिसिजन मेकिंग येतं, मशीन लर्निंग नंतर डिसिजन मेकिंग येतं, डिसिजन मेकिंग घेऊ शकणारी जर मशीन तयार केली, दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट. कनेक्शन, या कनेक्शन और कम्युनिकेशन आर ऑल्सो needed for, yes, IoT साठी लागतातच. Yes, yes. Any other question, queries, feel free to fire up. I will be more than happy to answer them, right? No problem about it. Okay, looks good. If it is okay with you people, then thank you so much for your wonderful, okay, difference between big data and data science. Big data is like a huge amount of data which is useful in data science. Big data is like, let's take an example. WhatsApp वरती तुम्ही मेसेजेस करता फॉरवर्ड, त्यानंतर तुम्ही काही इमेजेस वगैरे फॉरवर्ड करता, मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असे फॉरवर्ड होत जातात मेसेजेस, आणि खाली नावं बदलले जातात किंवा काही बरेच काही काही होतं. मग याच्या थ्रू जेव्हा असा हा डेटा ट्रान्सफर व्हायला लागलेला आहे, त्यावेळेस काय होतं की याचं डेटाबेस मध्ये, आता तुम्हाला डिलीट फॉर एव्हरीवन, म्हणजे पहिल्या 5 मिनिटात डिलीट फॉर एव्हरीवन असं सांगितलंय, असे ऑप्शन्स दिलेले आहेत, राईट. इवन फेसबुक वरती तुम्ही पोस्ट करता, मग पोस्ट कुठपर्यंत रीच करावी, मग ह्याच्या मागे जर बघितलं तर हा बिग डेटाचा पार्ट येतो. बिग डेटा तुमचा डेटा बेस कसा, आणि ट्राय अँड अंडरस्टँड तुमचे जॉब रोल्स आहेत ना, जॉब रोल्स व्हॅरी करतात इन द सेन्स, याच्यामध्ये नेटवर्क इंजिनियर असतो, नेटवर्कच्या रिलेटेड जे काही इश्यूज असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी असतो. त्यानंतर आर्किटेक्ट असतो. एक आर्किटेक्ट म्हणजे काय, मला लागणारा कम्प्युटर कसला हवा आहे किंवा तिथं मशीन कसली हवी आहे, त्याला रॅम किती लागणार, त्यात हार्ड डिस्क किती असावा, त्याचा प्रोसेसिंग पॉवर किती असावा, असे कन्सेप्ट असलेला पण लागतो. त्यानंतर अल्गोरिदम्स कसे रन होणार, पॅरलली रन होणार का, मग ते क्लस्टर वगैरे कन्सेप्ट आहेत, म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग मध्ये येतं तो पार्ट. मग हे याच्यामध्ये पण आहेत ना, हाडूप म्हणून एक जो कन्सेप्ट आहे, म्हणजे हाडूपचा सॉफ्टवेअर आहे तो बिग डेटाला अनालायसिस करण्यासाठी, आणि त्याच्यासोबत हाईव्ह आहे, त्यानंतर स्पार्क आहे, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत जे यूज करतात अनालिसिस साठी. मग ह्या अनालिसिस म्हणजे बिग डेटाचा यूज फॉर अनालिसिस, म्हणजे वेगवेगळे सॉफ्टवेअरचा वापर करून आणि अल्गोरिदमचा वापर करून अनालिसिस करून त्याच्यावरती काहीतरी काम करणं, हा डेटा सायन्स झाला. आणि बिग डेटा, that's the difference actually. Were used in embedded language. Embedded, तुम्हाला embedded C आली तर चांगलीच गोष्ट आहे, यायला तर पाहिजेच. अपार्ट फ्रॉम दॅट मायक्रो पायथन, जर तुम्ही सेशन संपल्यानंतर मायक्रो पायथन or microcontroller programming using Python जर सर्च केलात, you will get like can we see the running output in the Proteus by Python? If yes, how it, okay, for Proteus I don't know, म्हणजे मी कधी पाहिलं नाहीये आउटपुट using Python particularly. Microcontroller ची .hex फाईल वगैरे टाकून you can do it. Python related, I haven't tried and I haven't searched about, so I cannot comment on that whether it works or not. मला माहित नाहीये. So please सर्च करा. जर मला मी सर्च करेनच, मला जर सापडलं तर मी नक्की शेअर करेन. अपार्ट फ्रॉम दॅट, जर मायक्रो पायथन यूज केला तुम्ही, तर जसं आता आपण पायथन मध्ये कोड लिहिलेला आहे,
त्या पद्धतीनंच तुम्ही त्याचे इनपुट आउटपुट जे आहेत त्याला हाय लो किंवा त्याला पॅटर्न टाकणे किंवा आता याचा फॉर लूपचा वगैरे वापर करून असा फेडिंग एलईडी फेडिंग वगैरे करता येतं. यू कॅन डू लाईक वंडरफुल थिंग्स. येस. Any other question, queries that you feel? Okay. Looks like most of questions I answered. Thank you so much for your patience and time. It was wonderful interacting with all of you. Please feel free to share your views, suggestions, and feedback. Do post it in chat. Even after this, post it in your WhatsApp group. Also, मी WhatsApp group ला आज ओपन केलं ऍक्च्युली, कालच करणार होतो बट आज मी केलंय. येस, क्विज आज संध्याकाळी येणार, जसा काल ग्रुपवरती टाकला होता, प्लस सेम याच्यावरती जे ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती पण टाकला होता आणि गुगल क्लासरूम मध्ये पण टाकला होता. त्याच पद्धतीने आज येणार. आज सुद्धा अटेम्प्ट करा, आजचा अटेंडन्स मार्क होऊन जाईल त्याच्याने. Okay, sir, what about Python library? Yes, libraries, there are like, okay, if you wish, like I will give you an example. ठीक आहे. there are libraries, म्हणजे जसं हॅश इन्क्लूड करून वापरता तसं याच्यामध्ये पण बरेच आहेत. I can import time. ठीक आहे. इम्पोर्ट टाइम म्हणलं अँड मी फॉर लूप लावला फॉर आय इन रेंज 0 to like 10 and print value of I time dot sleep and I will take 2 seconds. Now लुक, जर मायक्रो कंट्रोलर मध्ये आपण एलईडी ब्लिंकिंग करतो ना, मग एलईडी ब्लिंकिंग करताना आपल्याला टाइम मध्ये पाहिजे, तर टाइम डॉट स्लीप नावाचा जो आहे ना हा फंक्शन ऍक्ट्स एज अ डिले. सो इफ आय रन दिस 0 to 9 नंबर डिस्प्ले होणार, पण प्रत्येक नंबर डिस्प्ले होताना मध्ये 2-2 सेकंडचा गॅप येणार आहे. सो आय विल रन दिस कोड नाव. So please see it carefully. So if I start running this code, you can see that 0, 1, then 2, 3, हे प्रत्येक याच्यामध्ये 2-2 सेकंड हा थांबतोय. That time dot sleep is a function which is useful. That's the wonderful thing that you can use it using Python. You can do it. ठीक आहे. येस, रेकॉर्डिंग केलेला हे जे व्हिडिओ आहेत ते 3 बॅचेस आहेत माझ्याकडे. जोकारे सर सुद्धा पॅरलली घेत आहेत, 3 बॅचेस आहेत त्यांच्याकडे. आम्ही हे 3 बॅचेसचे कंबाईन करायचे आहेत की एकत्र, म्हणजे कंबाईन करून टाकायचे की इंडिपेंडेंटली टाकायचे. ऑन लाईक टुमारो विल बी डुईंग इट बाय हुक ऑर क्रूक. सो टुमारो इव्हनिंग यू विल गेट द डिटेल्ड व्हिडिओ ऑफ दिस पर्टिक्युलर सेशन. नो इश्यूज विथ दॅट ईदर. वी विल बी शेअरिंग दिस थिंग. नो प्रॉब्लेम अबाउट. आणि हे जे प्रोग्राम्स वगैरे आहेत, हे प्रोग्राम्स सुद्धा, म्हणजे हे जे आहेत तसे प्रोग्राम्सचे फाईल सुद्धा तुमच्यासोबत गुगल क्लासरूम मध्ये आणि व्हॉट्सअप वरती शेअर करू आम्ही नक्की, काही प्रॉब्लेम नाही. विल बी मोर दॅन हॅपी टू शेअर. येस. सो विथ दॅट, येस, थँक यू सो मच. ओके, NumPy, what is the use of NumPy library? न्यूमरिकल कॅल्क्युलेशन. जर मला याच्यात मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स मॅनिप्युलेशन वगैरे करायचं असेल तर फक्त नॉर्मल प्रोग्रामला गेलं तर जरा डिफिकल्ट जातं किंवा त्याच्यात जास्त प्रोग्राम लिहावा लागतो. त्याच्यामध्ये डायरेक्टली फंक्शन्स अवेलेबल आहेत. NumPy या लायब्ररी पॅकेज मध्ये डायरेक्टली फंक्शन्स अवेलेबल आहेत. तिथे फंक्शन मध्ये जर व्हॅल्यूज वगैरे टाकल्या की त्याच्यावरती मॅनिप्युलेशन, म्हणजे इनव्हर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स मॅनिप्युलेशन इझिली करता येतं. NumPy आणि SciPy ह्याच्यामध्ये. आणि पांडाज मध्ये जर टॅब्युलर फॉर्म मध्ये तुमच्याकडे डेटा असेल तर पांडाज मध्ये वगैरे फार इझिली तुम्ही मॅनिप्युलेट करू शकता. मॅटप्लॉटलिबचा वापर तुम्ही जे काही इमेजेस, म्हणजे रादर जे काही डेटा आलेला आहे त्याच्या डेटाच्या बेसिसवर इंटरप्रिट करून तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे, ग्राफ वगैरे. जसं आता COVID-19चे जे डेथ रिझल्ट किंवा किती लोक बरे झाले किंवा किती लोक अंडरगोईंग आहे ट्रीटमेंट मध्ये, हे जे ग्राफ्स वगैरे प्लॉट करतायत, किती कुठल्या दिवशी किती आले, हे सगळे ग्राफ्सच्या फॉर्म मध्ये वगैरे आहेत ना, हे मॅटप्लॉटलिबचा वगैरे ggplot, मॅटप्लॉटलिबचा वापर करून डिस्प्ले करता येतात. दॅट्स
is there? Like, yes, please do. Okay, when you will receive the certificate, yes, once you attempt the quiz, जे लोक अटेम्प्ट करतायत क्विज त्यांचेच अटेंडन्स मार्क होत आहेत, त्यांचेच ईमेल, त्यांच्याच ईमेल आयडी ला आम्ही लिंक पाठवणार आहोत फीडबॅक फॉर्मची. तो फीडबॅक फॉर्म भरला, त्या फीडबॅक फॉर्म मध्ये तुमचं नाव प्रॉपर पाहिजे, तुमच्या कॉलेजचं नाव प्रॉपर पाहिजे, कारण सर्टिफिकेट वरती तेच येणार आहे. ते फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यानंतर करेक्ट 1 मिनिटाच्या आत तुमच्या ईमेल आयडी ला तुमचं सर्टिफिकेट पोहोचणार. दॅट इज द गॅरंटी फ्रॉम माय साइड. दॅट्स इट. एनी अदर क्वेश्चन? येस, सर्टिफिकेट मिळणार तुम्हाला. जर तुम्ही क्विज अटेम्प्ट केले असतील तर तुम्हाला नक्की मिळणार. येस, थँक यू सो मच. देन looks good. Thank you, wonderful people. Thank you so much. So I'm like stopping this session. You can leave, right? So thanks a lot. Yeah.